कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय नमो नमः। जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, पूजनीय शुकदास महाराज की जय। मुद्दाम बसुनी करुणी पाहिले काव्य प्रसवले नाही तेव्हा संचार झाल्याने स्फुरण चढले बाहेर पडले आपोआप भंग पावलेल्या अवस्थेमधून अभंग निर्माण शक्य नाही। शुकदास म्हणे असे म्हणून घेतसे करुणी तुची सारे होऊनी गेलेल्या संताच्या चरणी मस्तक ठेवून पुढे जातो ठरवून असे काहीच नसते आतून निघते काय करू कवित्व करणे आवडे ना मला तोची लिहिण्याला भाग पाडी। शुकदास म्हणे समकाळीत संत रुसतील माझ्यावर सोपे करताना जाते अवघड न व्हावे बोजड वाचताना क्लिष्ट करण्यात पुरुषार्थ नाही असावी प्रवाही लेखवाणी याचे याला सारे वाचूनी कळावे फोडूनी सांगावे न लगेते। शुकदास म्हणे मुळात वाचेना त्यात समजेना त्रस्त होई त्यालाच पुष्कळ व्हावेसे वाटले विश्व विस्तारले तोची आत त्यालाच आकार तोची निराकार लिहून घेणार तोची एक सोने आणि त्याचे केले अलंकार तसाच प्रकार समजा। शुकदास म्हणे अनेक रूपाने एकाची असणे अखंडित दुसऱ्याचा श्वास विचार देखील आता हा घुसेल संगतीने एकाचा विचार दुसऱ्याचा होतो प्रभाव पडतो स्वप्ना माझा मी विचार पाठवू शकतो आलेला सांगतो अनुभव। शुकदास म्हणे आतील थैमान आहे संक्रमण विचारांचे केळे बाबा कळावयासाठी नाही काय अडकाठी वाचताना देवाचे सरळ जोडून या नाते भजावे लागते प्रत्येकाला ज्ञान होण्यासाठी समजून घ्यावे श्रद्धेने करावे श्रवणाची। शुकदास म्हणे केली उपासना मज आले नाना अनुभव काव्य करायचा छंद नाही मला आतील उर्मिला रूप देतो शब्दार्थाची कोटे नाही ओढातान सहज लिहून काढले हे याउनी सरळ सोपे करण्यास करीतो देवास विनवणी। शुकदास म्हणे काव्य कला नाही होतसे प्रवाही संवेदना संसार सागरी तारवयासाठी टाकी कृपा दृष्टी देवराया फिरुनी थुंकुनी आलो या स्थितीत यापुढे हिम्मत नाही आता नसे मी समर्थ जाण्या पैरतीरी धरून या करी नेई देवा। शुकदास म्हणे दिनाच्या दयाळा बोलावू कोणाला तुझ्या विन मीच एक पुत्र सर्व आई बाप यामुळे आमाप सुख मला असे भाग्यवान विरळ असती पुत्राद्वारे भक्ती जयाकडे सर्व काही मिळे आईच मिळे ना असे बोलताना दिसताती। शुकदास म्हणे आई विना काही दिसतच नाही मज तुझे शेवटची घडी गोड होण्यासाठी तुझी कृपा दृष्टी आवश्यक संपूर्ण जीवन ठेवीन निर्मळ राहीन अचल ध्येय मार्गी वेळेवर येई धावणी अनंता जीवनाची होता संध्याकाळ। शुकदास म्हणे अंतिमची स्थिती आहे तुझ्या हाती देवराया ईश्वराचा शोध व्यर्थ का करिता प्रत्यक्ष असता तुम्हा पुढे बरे तुम्ही त्यासी कोठे शोध साल तयाविन स्थळ आहे कोठे आता तरी तुम्ही डोळे उघडून पहा सर्वातून ईश्वराला। शुकदास म्हणे सर्वभूती देव घेऊन अनुभव प्रत्यक्षात जे काही होत असे अवघे निर्माण शेवटी नासून जात असे मध्ये होते जाते सर्व चराचर ब्रह्म स्थिर तेसे जैसे होते तैसे राहे सदोदित असे अबाधित सर्व काळी।
शुकदास म्हणे सर्वस व्यापुनी एकची आसुरी बहु भासे एकची ते ब्रह्मा सर्वत्र नटले मायेने भासले विपरीत विपरीत दिसे रज्जू सर्पा परी असोनिया दोरी भास झाला नाश केला असत्य कळला सर्प मग तैशा रीती असे अवघेची ब्रह्मा परी माया ब्रह्म झाला होता ब्रह्म ज्ञान दीपनेला तो तेथे देखीला आत्माराम शुकदास म्हणे नामरूपांती होय अनुभूती आरुद्राद्वै भक्ती सुखामध्ये मन ते रमले तेने विसरले विषयासी देवापायी वेळ झाले माझे मन गेले देहबान हारपुनी भक्ती प्रेमा पुढे सर्व तुच्छ वाटे देवाविन कोठे करमेना शुकदास म्हणे सुखाची सुकाळ जाय तळमळ भक्ती पुढे नष्ट होय माझा सर्व अभिमान लगन्या राहीन ऐसे करी अनासक्तपणे जीवन जगावे सर्व कर्म व्हावे तुझ्या शुकदास म्हणे शिल्लक नाही देवा सद्गुरु राया करी कृपा ते एक दिन नाता हाक माझी अविद्या कल्पने माझा मी चुकलो भ्रमिष्ट बनलो काय करू कल्पनेचे भूत लागलेसे पाठी त्या सांगे हिंपुटी झालो आता शुकदास म्हणे दासावरी कृपा करी माय बापा झड करी आठविता तुझे नामरूप देवा मिळतो विसवा क्षणभर परंतु वाटते पुन्हा रुख रुख न दिसे सन्मुख म्हणून या राहावे ना आता बोलतो उघड लागले से वेळ मिलनाचे शुकदास म्हणे झालो उतावीळ नको लावू वेळ देवा आता सर्व नारी मज आईच्या समान नम्र होते मन पायापासी लेकरू माने ना आईचा विटाळ जी करी सांभाळ अंतर्बाह्य मातृत्वामुळे वाटते मोकळे निर्विकार शुकदास म्हणे नाही शुद्ध मन भीतीने पळून जाल कोठे जीवाला भ्रमिष्ट करून बुलवी करण्यास लावी भलतेच त्यामुळे कितीक गुलाम बनले फिरूनी राहिले भवचक्री जिने हे निर्मिले संपूर्ण जगत तिच पसवत जड जीवा शुकदास म्हणे आणि मायाभूत करवण्या मात मुक्त झाले देवा मज द्यावे भेट किती वाहू आता वाट कासावीस जीव झाला तुझ्या विन दुःख मला जरी आहे हीन दिन कृपा करी झालो लीन शुकदास म्हणे देवा नित्य मज पायी ठेवा विश्वनाथ तुझ आलो मी शरण आहे हीन दिन कृपा करी नको मला सुख न व्हावा लौकिक राहीन सेवक सेवकाचा शुकदास म्हणे माया मोहातून काढी माझे मन पूर्णपणे देहाची खोळ गळून पडावी बंधने तुटावी नानाविध देहात राहुली झाला कोंड मारा यातून ईश्वरा मुक्त करी शरीराची निगा राखता राखता उबगलो आता मनातूनी शुकदास म्हणे दावी कृप तुझे झाले आता ओझे शरीराचे तुझही सोडून आलो किती दूर आता हुरहुर वाटत असे इकडे मायेचा पसारा पाहुनी मन भांबावून गेले माझे कधी तुनिया जावे झाले लक्ष लागले परत आया शुकदास म्हणे कसेही करून त्वरित येऊन न्यावे मज देवाला आपण पाहू शोधू चला आताच तुम्हाला दाखवितो तो पहा दिसतो छोट्याशा आतून आहे हृदयात प्रत्येकाच्या तोची सत्ताधारी सर्वांच्या शरीरी आता कल्पदुरी कोठे तरी शुकदास म्हणे कल्पना टाकून पहावून अंतर्मुख आदी अंती होते एकची व्यापक नामरूपात्मक तोची मध्ये जैसा तंतुपटी किंवा माती घटी तैसी दिसे सृष्टी ब्रह्मारूप काय सांगू लिहू याविन सूचना वेगळे दिसेना त्यांच्या विन शुकदास म्हणे गेले बदलून संपूर्ण जीवन माझे आता जीवदशा गेली झाले पूर्ववत होतो मी स्वप्नात आजवरी माझ्याच चुकीने वसता भ्रमात फालतू चक्रात सापडलो बळेचा आरोप घेतले लादूने फिरवलो या योनी व्यर्थपणे शुकदास म्हणे आभास नासता प्राप्त सुख आता प्रगटले प्रथमापासून अखेरपर्यंत जीवन सेवित जावे माझे हीच एक असे इच्छा मनातून नको या वाचून अन्य मज ईश्वर कृपेने आशा पूर्ण व्हावी हा काय कुणी यावी दुःखितांची शुकदास म्हणे दिनाचा दयाळ करून येईल सर्व मोठा तू नरी असं विचित्र बाजार सर्वत्र भरविला बाजाराची तुझी वस्तू अनेक नटलासी शुकदास म्हणे प्रकार म्हणून विचार मांडलासे अनंत ब्रह्मांडा राखावे वरुते ज्याविनरी ते स्थळ नाही जिकडे पाहावे तिकडे अपार त्यात सर्वेश्वर भरलासे शुकदास म्हणे एकची अखंड दिसते उघड तुझे नाही तुझे एक आहे माझे प्रेमस्थान सर्वच आपण केले तुला बाहुली प्रमाणे झाली माझी स्थिती सर्व सूत्रे हाती देवा तुझ्या शुकदास झाला मी निर्भय तुझी करता ओळख म्हणून या ज्या मी देवाचा आहे उपासक करून ओळख देतो त्याची
या इकडे तुम्ही पाहतो नयने नटला रूपानी दुःखितांच्या गरीबानाथ अपंग दलित तोची हा पतित झाला यज्ञ सुखदास म्हणे याची माझे देव अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी असे एक आत्मा शिवाचे शरीर नसे अनंतारी भेद देते पण भासे लिंग भेद असता भेद आत्मा राम सुखदास म्हणे आत्मा भेदारूप पाही ब्रह्ममय देवा मी तुझा रे साधा बोळा भक्त जोडून आत नाम घेतो योगी चक्रीचे नाही मला ज्ञान ग्रंथाचे वाचन केले नाही केली ते संत समागम भक्ती पावे नाम घेत आलो सुखदास म्हणे काय मागू देवा फक्त लक्ष ठेवा दिनावरी दगडाचा देव तया केला ठाव भजती मानव प्रेम भावे भक्तही दगड देवही दगड दिसतो उघड ब्रह्म तेथे असे कितीतरी कोट्यावधी भक्त दगडा पूजत रात्रंदिन सुखदास म्हणे ना ब्रह्मा एक देशी वाटे त्यांना देवाची जात गोत पाहताची जन्मला म्हणती व्यर्थपणे देव तो असता अमराजात भक्ताची कल्पित अशा रीती देवाच्या विषयी चुकीची कल्पना मजा ऐकताना दुःख होते सुखदास म्हणे खऱ्या स्वरूपाची ओळख देवाची झाली नाही जन्मवृत्ती नाही अशा त्या वस्तूला बाह्यशास्त्र याला काय करे अग्नी तू जळेना वारा तोच विना कोणाचे चालेना काही असे आपले स्वरूप असता मरणाची चिंता व्यर्थपणे सुखदास म्हणे विवेक करून निर्भय होऊन राही आता विचार स्वभाव वेशाच्या प्रमाणे चालून ऐकणे कोणाचे देव धर्म गुरु नित्य बदलती त्यांच्यामुळे फजिती होती असे म्हणून असावे पतिव्रते समान फक्त आत्माराम ओळखावा सुखदास म्हणे आत्मवस्तुत गुंतू नये पाहिला काय दृश्यात लपला चला जाऊ चला पाहू त्यासी आताचा प्रत्यक्ष पाहिला उघड दृष्टी सृष्टी आड लपलासे म्हणून तयासी चला आता पाहू समरस होऊ एकत्वाने सुखदास म्हणे पाहण्यास गेले आपणेची लोपले दृष्टी आड दृष्टीला गोचर होणाऱ्या दृष्टीचा किंवा नाशिवंत वस्तू मध्ये जे का विनाशी शुद्ध तत्व एक अखंड व्यापक अनादीचे अनादी काळाचे नामरूपी व्याप्त भासते जगत त्यांच्यामुळे असे एकची आदीमध्ये अंती त्याला म्हणती प्रब्रह्मा सुखदास म्हणे सृष्टीच्या बुडाशी त्याचा अविनाशी मूळ तत्व भक्तीमध्ये भक्ती आहे खरी जीवसेवा करी शिव भावे वेद भावनेचा करुणिया त्याग पायी सर्व जग स्वरूपाचा सुखदास म्हणे ज्ञानोत्तर भक्ती हीच ते करती साधू संत तुमच्या देवास पाहिजे नवस आमच्या देवास काही नको देणे घेणे देणे न लागे कोणाला त्या देवा भक्ताला पहा तुम्ही जो देव देव देतो नाशिवंत आम्हाला शाश्वत सुख हवे सुखदास म्हणे कामानिक भक्त होऊन वंचित दूर जाती समुद्राची वाफेमुळे ढग दिसती निसंग वेगळेची उष्णतेने झाले थंडीने विरले थेंबे थेंबे आले भूमीवरी भूमीस येऊन एक रूप झाले सर्व ते चालले नदीकडे नदीच्या ओघाने समुद्रात गेले अखंड संचले पूर्वरीती सुखदास म्हणे दृष्टांताप्रती आधी अंत घेणे तैशारीती निर्जीवा चेतन किंवा जीवविले म्हणून पावले जीव नाम आणि जीवदशा विद्येच्या मुळे पिंडात व्यापले म्हणून या मायेमुळे तोची ईश्वर नामास ब्रह्मा विनाश अखंडित सुखदास म्हणे असून एक भासते अनेक उपाधीने शुद्ध मानस पूजेला अर्पावे देवाला अंतरीच्या देह आणि मन असता मलिन बाह्य पूजा स्थान निरर्थक चित्ती तळमळ हवे भक्ती प्रेम तव आत्मा राम प्रगटेल सुखदास म्हणे फिरून यात विकार राहित होता येई विचार करून ठरवी दुर्दिष्ट त्यामुळे शेवट होड होय नको रे नको अद्वितीय वर्तन निष्फळ जीवन जात असे ठरल्या विना करिता गमन तसे घेई न मानसाचे सुखदास म्हणे तैशारीती असे जोपर्यंत नसे ध्येय पुढे देवनाममुखी घेताना सर्व भय चिंता तोची असे भाग्यवान नाम जपे रात्रंदिन देव त्यांच्या पाठी राखा काय वरून त्यांच्या मुखा सुखदास सांगत असे भावे देवासाठी पिसे अनादी अनंत असे सर्व नाशिवंत नाही काही येथे जडाचे होते रूपांतर नित्य वेशांतर चैतन्याचे सुखदास म्हणे होऊन अव्यक्त राहते अव्यक्त सर्व काळ बोलत देवाला सोडून दगडा पूजून काय लाभ जिवंत देवास पसवी लुबाडी करतो दगडी देव पूजा अचल देवांचे फिरते मंदिर किती हे सुंदर दृश्य असे सुखदास डोळे उघड नाशिवी दगड नाही तरी
जे मन बुद्धी असे गोचर त्यांचा नेने पारावाचनेने शब्दात वस्तू झाला वेद अंतू वर्णावया तोची तू अससी पाहे आपणाशी परतोनी शुकदास म्हणे गुरुकृपा झाली ओळख पटली स्वरूपाची सोडून प्राण गेला तरी काटेने जरी गेले धन झाला अपमान मित्रही सोडून गेले जरी जग ये उठले कराया विरोध तरी तू सावध ढळू नको शुकदास म्हणे निष्ठावंत धरून हिंमत पुढे यावे मीच देव आहे ज्याला त्याला ब्रह्म त्याला आत्माराम कैसा भेटे म्हणून या ब्रह्म करा आधी दूर व्यर्थ नाही तर फेरा पडे सत्य स्वरूपात होऊन जागृत व्हावे बंद रूप लव करी शुकदास म्हणे अहम ब्रह्मासी मंत्र कामासी भिन्न व्हावा आत्मालाभासाठी धरी गुरु भक्त घेई आत्मबोध गुरु मुखे ब्रह्मारस जात असे ज्ञान होता होईल तृप्तता ब्रह्मानंदे शुकदास म्हणे असे झाल्यावर त्या भाग्य पार काय वर्णू इंद्रिया जिंकुनी स्वरूप गमावे येथील आडवे नाही तर इंद्रियांच्या मागे जाऊ नये कधी मनाला आधी यावरावे शुकदास व्हावे अंतर्मुख यावी आणि नको काही दत्त आतरेची कारे फुललासी आपणाने नसी ब्रह्मामुळे तुझी माहेरा चुकला माहुरा आणला कोणासाठी जातो समजले मन भ्रमे तुझ्या तुझ पाहू जासी शुकदास म्हणे सावध पुन्हा शोध स्वरूपासी देवाने इंद्रिया बहिर्मुख केले पासी त्यामुळे बाहेर जगा म्हणून फिरवावा अंतर्मुख ठेवा सर्व काळ तेव्हा मग होय आत्मा अनुभूती दिसे सर्वाभूती देव एक शुकदास म्हणे सर्वांची अंतर्मुख होय त्यास उठी आत्मदेवा आधी लव करी प्रकट तू करी समर्थाला गेलेल्या साम्राज्य मिळविया पुढे टाई तू पावले पुढे शुकदास म्हणे थांबू नको चाल तेव्हाच होईल ध्येय सिद्ध समस्त ही भूते झाली ज्यास पासून शेवटी विलीन होती तेथे ज्याच्या असण्याचे सर्वांचे अस्तित्व तसे मूल तत्व कोण आहे शुकदास म्हणे जगाचा आधार तोची सूत्रधार देव एक अति पुण्यवता वास स्वर्ग लोकी जाय तो नरकी पाप होता पाप पुण्य सम होईल कदापि मिळे पुनरुपी नर देह शुकदास म्हणे होई वेगळा तरी 16 सोनानात वैयक्तिक सुख स्वार्थिकामुळे शेवटीला मिळे शांती कोणा जगसागरात बुडावा स्तोतला मग त्या सुखाला पार नाही शुकदास म्हणे सुख सोड नाही जल काही तेथे जन्मावे मरावे त्या नाव संसार होई द्यांतर तोची मृत्यू पापी समजणे मुळी पाप याची कळे मी ब्रह्मांची बनतो शुकदास म्हणे सर्वकडचा यमपुरीस त्यास तसे विचाराभावी विकार वाढवी वैकारे ते सुविचार म्हणून विकार करा आधी दूर एक तीर दूर नाही शुकदास म्हणे विवेक विचार करून या थोर मुक्त झाले नित्य व सद्वस्तूचे चिंतन तद्रूप होऊन जाय मन त्यामुळे मनाशी सामर्थ्य अपार तसे सत्वर पूर्वरीती शुकदास म्हणे असाध्य ते काही राहतच नाही जगामध्ये काय करू मी या संतांचे वर्णन ब्रह्मांचे सगुण साकारले जगातील सारा भेद मिटविण्या आले पेटविना ब्रह्मा एक शुकदास म्हणे वेळोवेळी येती हेच ते करती काम पूर्ण विसर पडला अस्तित्व याला ज्यांच्यामुळे त्याची ती जाणीव असे नामशाला ब्रह्माने वेगळा कल्पित असे अशी अवस्था आपुली दिशाभूल झाली अविद्येने शुकदास वाटते नवल लक्षात येईल कधी त्यांच्या विषयाचा त्याग करून आपण जाऊया शरण साधू संता तेव्हाच ते मग सांगतील ज्ञान होईल कल्याण जीवनाचे शुकदास म्हणे संत कृपेमुळे पापी तरले असंख्यात ईश्वरापासून आपण विभक्त असं जे वाटत ब्रह्मामुळे ते ब्रह्म काढून भक्त होण्यासाठी करती शेवटी तो प्रयत्न शुकदास म्हणे त्यालाच म्हणती खऱ्या अर्थी भक्ती शास्त्रामध्ये दुरून दिसते सर्वच चांगले जवळ येते म्हणून अलिप्त राहून बघावे सुख मिळवावे जगातील शुकदास म्हणे फसू नका बघ्याची भूमिका असू द्यावी मोहनिद्रेतून होऊन जागृत विचार मला सर्व शक्तिमान रूप तुझे मित्रा देवामुळे भिन्न बनलासी नसे तू अज्ञान सर्वज्ञ असशी सर्व बुललाशी स्वरूपाला शुकदास म्हणे मोह जाळातून बाहेर पडून मुक्त होई नटांचे स्मरण होत असे त्यास देखता समोर वाटे गदीवर प्रगटला
प्रगटला तैसा वृषभ पोळ्याचा गंध वैराग्याचा नसे त्यासी त्यासी लाज श्वानापुरी भुंकी झेल तसे थुंकी दानासाठी शुकदास म्हणे असे महाराज कोट्यावधी आज हिंडताती अंतरी वासना समूळ नासली त्यांची चिरावली मनबुद्धी होता आत्मानंतरी न मग कसे ध्यान विषयांचे विषय तो त्याचा होई नारायण मग काय न्यून तया लागी शुकदास म्हणे विषयाची धारा देऊ नका वेदांताच्या गप्पा करता येतील मग खटकेल पृथ्वीनं नसे श्रद्धा भक्ती विनिमेल काही स्वेरपणे करावी सर्व काळ अशा पद्धतीने न होय सुटका हा तर लटका परमार्थ शुकदास म्हणे सर्वत्र सुकला त्यामुळे हुकला क्रम सारा आत्मबोधाविना होता देह त्याग जन्म मृत्यूचे भोग पाठीला मागे करावया दूर जरा मृत्यू व्याधी आत्मज्ञान आधी मिळवावे शुकदास म्हणे त्याचे जीवनात आत्मतत्व प्राप्त होत असे आता तुम्ही होऊन सावध घ्यावा आत्मबोध गुरुमुखे पाशवी जीवन जगलो आपण त्यामुळे पतन झाले होते आता तरी पूर्वस्थितीवरी चुकेल ही फेरी 84ची शुकदास म्हणे वेळीच निघून जात परतोनी निज धामी वीरत्व उत्साह मित्रो टाकून व्यर्थची रडुनी काय लाभ जग हे नाशीच भित्र म्हणून शेवटी उठा आता गेलेला श्वान परत मिळावा जगाला दाखवा पुरुषार्थ शुकदास म्हणे निर्भय होऊन संपव जीवन हसतची शाब्दिक ज्ञानाचे येणे अनुभूती अनुसरकुरी करीती म्हणून या नाहीतर जग शास्त्रांची वाचून जाते ते तरुणी सर्व लोक मग ही किमया असे वेगळी गुरुविन किल्ली पाठ शुकदास म्हणे अनुभवासाठी गुरुला शेवटी नम्र व्हावे अमृत तत्वाचा अनुभव येता नासे भय चिंता सर्व काही सर्व सुख होती सर्व तृणवंत आत्मानंद प्राप्त झाल्यावर शुकदास म्हणे आत्मव्यतिरिक्त सर्व नाशिवंत दिसत असे मुख्य आत्मज्ञान त्यावेळी बंधन अविद्येचे भाषेला प्रश्नच मिटेल बंधनाचा परंतु ती विद्या आत्मविद्या हवी नित्यमुक्त ठेवी साधकाला शुकदास म्हणे आत्मज्ञानाविना बाकीचे अज्ञान सर्व काही श्वानापरी नको जीवन मरण करावे नवीन काहीतरी पाहुण्यासारखे आपले राहणे उगीच बंधने कशासाठी असंख्यात गेले या जगी येऊन नाव द्याशाने काही त्यांची शुकदास म्हणे जगती धर्मशाळा प्रवासी जगाला जावे लागे असावे वेगळे भासावे वेगळे साधावे आपले हित सदा प्रत्येकाला माझे बोलणे पटेल सावध होतील मुजामुनिया वरी एक मात्र एक शेवटी होईल प्रत्येक प्रगटेल केव्हा तरी शुकदास म्हणे निराळे राहुनी पाहावे करून काहीतरी थोडे बोले जरी कोणी ब्रह्मनिष्ठ तरी असे श्रेष्ठ वाणी त्यांची एक शब्द श्रुतीचे प्रमाण निघतो आतून अनुभव धावतो तयांच्या शब्दामागे त्याचा भावार्थ ध्यानी नये शुकदास म्हणे त्यांचे भाविक परंतु तार्किक मौनावती विवेक करून टाका काम मद सोडा छंद विषयांचा विषय भोगिता होती रोग नाना यातना वेगळ्यांची वासना मलिन बिनवी बळेची भोगवी असुख शुकदास म्हणे जीवदशा तिने म्हणून त्यागने तरी तोची आध्यात्मकने पोखर सर्वस्व त्यागाला तेव्हा कळे वेदांताच्या गप्पा करून कोणी जोरी करणे काही नाही जसेच्या तसेच राहून आपण दुसऱ्या सांगून काय लाभ शुकदास केलेला नाही उपयोग नाही बोलण्याचा आत्मानुभूती हाची एक धर्म जाणते वर्म वेगळची धर्म नावाखाली ऋणीचे जुबाड वाढले उघड दिसत आहे काल परत्वे त्या पुढे बदलती अधर्म म्हणती अज्ञतया शुकदास दे धर्म हा उडेल किंवा बदलेना कदा काळी क्रोधामुळे प्रीती नष्ट होत असे जीवना नासे अभिमाने कपटी स्वभाव मित्र दूर करी लोभनाशकारी सर्वस्वाचा कार्मानिक वृत्ती दैवी पशुवंत होय आकुंचित मनबुद्धी संशयी स्वभाव विकली बनवी त्यामुळे दुरावी लोकमत शुकदास म्हणे निष्काम होऊनी करा आचरण निर्विकल्पे प्रथम आपण पाहणे शिकावे मग लोकांनी यावे पहिलं तिरी नाहीतर लोका खोटे न सांगशील धोका करशील वेळेवर जैसा दिव्याखाली असे अंधकार प्रभा दूरवर काय कामी शुकदास म्हणे होई मुक्त आधी मग लोका बोधी आत्मज्ञान सर्वांनी करावे देवाचे भजन सकाळी उठून नियमाने किती ते प्रसन्न वाटते मनाला उत्साह स्फूर्तीला वान नाही पहा तुम्ही सर्व प्रयोग करून लागून भजती ईश्वराच्या शुकदास म्हणे सोपा उपाय करी सुखमय जीवनाला
लागलेली लाचूल त्यामुळे खोटेच गरमेना वेळातले मन खोटेच असतो नकली बोलतो लोकांसाठी जगाला लागतो विलासी वृत्तीला म्हणून धर्माला दोष देई शुकदास म्हणे शेवटी येशील मग करशील सर्व काही आत्मानंदी मन लीन झाल्यावर बाह्य सारी हो दूर होती दुःखाचे सुखात होते रूपांतर आतून बाहेर आनंदाची वज्रापरी मन होते जमजमत होऊने आघात किती शुकदास म्हणे दुःख सुखातीत होय स्थिती त्यात पुढे पुढे इंद्रियांचे द्वारा घेता अनुभव आत्मा सावय भासत असे उपाधी राहित पहिला असती तोची वाटे होता ब्रह्म मनाद्वारे तोची विकारी भासत एकाच पिंडात भेद असे शुकदास म्हणे अभेद असून तो उपाधीतून ब्रह्मवित अव्यक्त स्वरूपी वृत्ती स्थिर होता ध्येय ध्यान ध्याता नष्ट होय वृत्ती निवृत्त मन ते उन्मत भोग्य भोगता जाण मग कैसे शुकदास म्हणे होता आत्मज्ञान नाहीच होऊन राहशील मनन ध्यानाचे सर्व दोष जाती पुढे देह प्राप्ती होत असे जैसा अग्निसंगी काष्ट तैसाच शेवट होय दे शुकदास म्हणे सांगतो म्हणून स्वरूप चिंतने मुक्त वार आपणापासून करावा प्रारंभ होईल शुभ सर्व काही पाहू नये दोष दुसऱ्यांचे कधी अंतर्मुख आधी व्हावे करणी वाचुनी नको बडबड नित्य आड ते विघ्न शुकदास म्हणे शंक होऊन मरावे करुणी सेवा कार्य बोलू नये अंती वेळेच ऐकावे कृतीत आणावे भरपूर येते मग शक्ती बोलताची होती सर्व कामे अशक्य वाटेना करताना काही समाधान राही सर्व काळ शुकदास म्हणे यशाची किमया कृतीने वाया जात असे ऐकून घेण्याची असू द्या सवय फार बोलू नये निरर्थक काही बकावे उगीच त्यापेक्षा मोनच बरे असे बोला पण थोडे सरसाळ मधुर सुकावा अंतर दुसऱ्याचे शुकदास म्हणे मोजके बोलून शब्द सांभाळून वापरावे नका करू त्याग भोगू नका काही सुपमार्ग काही त्याच्या विन अनासक्त व्हावे तेव्हा मिळे मुक्ती नंतर तुटती सर्व त्याग वैताग असतो कर्माने जो होतो कर्ममुक्त शुकदास म्हणे विचार करून शंका मनातून घालवावी चारित्र्याचा खूप जपून आपण आदर्श शील भ्रष्ट व्यक्ती होत असे दुर्बल पंथित कंगाल पुढे पुढे चारित्र्य पावित्र्य असल्याशिवाय राहावे ना निर्भय कोणी तेथे शुकदास म्हणे व्हावे शीलवंत मग या जगात धोका नाही विद्यार्थी अविद्या ब्रह्मविद्येविन कारण अज्ञान स्वरूपाचे इतर अविद्येने स्वरूप जागृती बंधनात विविध भोगी आत्मविद्या शुकदास म्हणे विद्यार्थी होऊन विद्या संपादन करा तुम्ही केली अंधाधुंद विषय भोगिता रडून आता काय लाभ सृष्टा नियम अतिरिते माती दुःख भोगांती प्राप्त होय शिक्षक नित्य मोडिता नियंत्रण ठेविता सकमी शुकदास म्हणे आता तरी शेवटी गोड करी थोरांचे जीवन मार्गी करवित म्हणून चरित्र पहा त्यांच्या जीवनाचा करिता अभ्यास मिळे आपणास योग्य दिशा थोरांचे विचार थोर बनविती म्हणून सांगती राहा त्यांच्या शुकदास म्हणे त्यांचे जीवन साधका साधन होत असे उतावीळपणा करी विस्कळीत शेवटी भजित व्हावे लागे त्याच्यासाठी मनाची स्थिरता असावी पाऊले टाकावी मग पुढे रजतम करी वृत्तीला चंचल ठेवितो निश्चळ सत्वगुण शुकदास म्हणे करुणिया घाईच न होई उपयोग दुसरे सर्वचे दोष कशाला पाहावे सरळ चालावे पुढे पुढे आपण देखील दोषमुक्त नाही म्हणून या काही बोलू नये वाढतो विक्षेप निंदा केल्यामुळे अशुद्ध आपुले मन बने शुद्धता म्हणे निर्मळ होऊन गुणच पाहुणे गुणी व्हावे शब्द शब्दातीत दाखवित असे शेवटी होत असे शब्दांत वेदई मुनावला श्रुतीने म्हटले नेते तेथे वाचाच्या अनुवाच्या होती त्रिपुटी समाप्ती झाली तेथे शुकदास म्हणे येता अनुभव मिटे भेदभाव साधकाचा ज्यावेळी धर्माला येते अवकाळा नीती नियमाला स्थान नसे तेव्हा कोणी सत्वर करी बरोबर पूर्ववत पूर्वी पासून असे होत आले व्यवस्थित झाले वेळोवेळी शुकदास म्हणे त्यांची ती तुम्हाला पाहिजे कशाला उठा ठेव असे तुम्हाला अजूनही कळेना टाका त्या कल्पना आता तरी लोक असतील असे वागताना थोडी सुधारणा करा काही काळाच्या ओघात बदल घडती कितीतरी होती फेरफार शुकदास म्हणे त्यामुळे आपण देऊया टाकून अंधश्रद्धा भित्रे लोक सदा शस्त्रस्त्र असती भिवनी करीती प्रतिकार
प्रसंगी पडून जातील मागाची वृत्ती अत्याचारी म्हणून या निर्भय मनुष्य निर्भय त्याची न वाटेल भीती कोणा शुकदास म्हणे भक्तीच्या मस्तीने भीती बिनविने जात असे मानसे पाहुणे करा निरीक्षण येईल दिसून काय कमी भोगिक सुखाची साधने पुष्कळ तरी कल्लोळ चालत असे तुम्ही जे सांगा आहे समता कोठे निमित्ता राहील असे शुकदास म्हणे देवाधर्माविन दूषित होऊन गेले असर जन्म मरुनी पाहिले असे कोणी केले सांगा तुम्ही त्यामुळे शेवटी मरावे लागेल कल्पना देखील नाही कोणा मरण अटळ माहित असून झोपेत अजूनही कसे शुकदास म्हणे मरून उरती त्यांना नाही भीती मरणांची आपल्या विदेशात घरोघरी संत कितीतरी त्यात सोंगी डोंगी त्यातील बरेच नाना वेशधारी काही ब्रह्मचारी असतील भक्त नाना भरी अनेक असती म्हणून घेती असंख्यात शुकदास म्हणे नसे काही कृती लोकांना करती उपदेश नमुने आदरे सर्वात्म देवासी अर्पिले सेवेसी सर्वस्वाला संपूर्ण जीवन सेवेत वैशित जीवन जगीन निष्कलंक शुकदास म्हणे याविन अधिक दुसरे ठाऊक नाही मला जागृत करण्या सामान्य जनता निर्ज्ञानी आता उठा उठा बहुसंख्य लोक असता अज्ञानी तुम्ही पाहुणी शंका कैसे मित्रांनो पुढे या कसुनी कंबर करुणी विचार झटू सारे शुकदास म्हणे सांगतो एकची सेवा करण्याची संधी आली झोपल्याना आधी उठू पाहिले मदमंदिलीने धावू त्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटू होज दाखवू सत्कृत्वाची उघडता जग हे दिसले त्यासी जाईल अंधकार शुकदास म्हणे हाक मारा पाहू उचलून नेऊ नाही तर पोटामागे पाय पायामागे डोके त्याचे सर्व चुके जीवनात डोक्यामागे पाय पायामागे पोट त्याचा शेवट गोड होई शुकदास म्हणे नवल वाटेल तुम्हास कळेल अनुभवे ब्रह्माचा पडदा सारुनी बाजूला फिरवा दृष्टीला सृष्टीमध्ये समाप्ती होत अथांग अशा त्या सुख सागरात असो बिंदुवत कोठे तरी शुकदास म्हणे फळी फोडून या भेदाची दुनिया टाकू मागे गरीब लोकांची पाहुणी दैना येणे का करुणा तुम्हाला गी डोळ्यातील त्यांची अश्रू पुसण्यास केला का सायास कोणीतरी प्रेत काळा त्याची पाहुणी नयनी आले का भरून नेत्र कधी शुकदास म्हणे दीन दुबळ्यांचा जवळ करावा आता तरी गोकुळासारखे होते पूर्वी खेडे आता सगळेच बेसुरता दुःख दैन्य आले समृद्ध येईल अज्ञानी ग्रासली लोक म्हणे उत्साह संपला निष्क्रिय दिसली वेळेची खरीची हाल चाल सौंदर्य लोपले आधी प्रेत कळा किती अवकाळा होत आहे शुकदास म्हणे एका देवाविन बनले स्मशान गोकुळाचे काम करण्याचा आलासे कंटाळा म्हणून बनला साधू बाबा पोटासाठी जटा दाढी वाढविली गळ्यात घातली माळ मोठी करुणे घेतले कपडे बघले कपाळी आडवे भस्म लावी शुकदास म्हणे पोटासाठी लेखा फसविसी लोका मूर्खपणे मित्रांनो तुम्ही हाती ओढू नका त्याची पताका उंच करा त्याग नाही जेथे जेथे होई भोग भोगरूपी रोग नाश करी त्यागाची भूमिका त्याची सर्वती हवी नाही तरी शुकदास म्हणे त्याच सर्वस्वाचा स्वधर्म आमूचा आहे हाच तन्मय करावे चिंतन नकली टाकून द्यावे सर्व जरी केले ध्यान आसन घालून घेतले मिटून डोळे सुद्धा तरी काय लाभ मनते स्थिर चालले विचार भलतेची शुकदास म्हणे एक क्षणभर पडावा विसर स्वसाराचा करू नको असे वेड्यावाने आता शरण अनंता जाई त्वरे सुखामध्ये गेले दिवस निघून आले वृद्धपण दुःखमय क्षीण झाल्या शक्ती काहीच सूचना मन हे रमेना कशातची शुकदास म्हणे सोडून आसक्ती आता तरी भक्ती करू लाग मिठे जोरी मिठाच्या रूपात तोरी हातात घेता येईल तोची सागरात नेऊन टाकले तद्रूप बनले आभार्यात आता त्यामधून काढणे कठीण झाले ते विलीन म्हणून या शुकदास म्हणे होते कधी त्या सद्यचे सापडेना बाह्य लक्षणांचा नाही उपयोग करून प्रयोग पहा तुम्ही न राहे साधना त्यामुळे आडून मग भासूने काय लाभ मग आपले जीवचे दिशाभूल असे जाणवेल पुढे पुढे शुकदास म्हणे कृती तशी ठेवा बाहेर देखावा कशासाठी अनेक साधने करून पाहिले मध्य अभ्यासली बहुविध शाब्दिक ज्ञानाचे गोदाम भरले वादात जिंकले असंख्यात शुकदास म्हणे जवळी अंता असूनी विद्वता काय कामी एका शब्दाहुनी तुझ ओळखले मनात चालले काय तुझ्या काय गोड वाटती उच्चार परंतु विचार नाही तैसे उच्चार पद्धती मिळते वेगळे त्यासाठी विधी मऊ शब्दे शुकदास म्हणे आचार्य विचार पाहिजे उच्चार सारखेची पाहुनी तुमचा एकड स्वभाव दिसतो अभाव विद्वतेचा विद्येशिवाय धनमान सत्ता वाढ
वाढवी अंतास दोदित हृदय मेंदूचा करुणी वापर ताबा मनावर असू द्यावा शुकदास म्हणे अभिमान सोड मग अवघड नसे काही तुझ्या मनातील समजले मला करशील कशाला सोंगडोंग नाही म्हणे श्रद्धा चित्ती तळमळ आतुरी गोंधळ चाललाशे संयम नियम सांगशी लोकाला इकडे सगळा स्वैराचार शुकदास म्हणे भक्तिविन गोष्टी करुणी शेवटी काय लाभ उत्कर्ष कोणाचा न होय सण म्हणे रात्रंदिन जळत असे म्हणून खोट्याच्या गोष्टीचा विचार करुणी प्रचार सुख मानी चांगलेपणाचा बुरका घेऊन करतो आतून पाप कर्म शुकदास म्हणे अपराधी मन देईना आतून कल्पालिक हाताने फजिती करुणी घेतली उपाधी लागली पाठी मागे करुणी देखले केला मूर्खपणा करुणी वर्गला काय आता चुकल्याशिवाय समजेना काय पुन्हा करू नाही असे कधी शुकदास म्हणे झाल्या गेल्यावर करशी विचार व्यर्थपणे आग लागली से आतून मनाला अंग हे कशाला बीजविशी बाह्य पूजा पाठ मुखी राम नाम आता क्रोध काम सतविती गळ्यामध्ये माळ कपाळी चंदन करीतो वाचन नियमाने शुकदास म्हणे मन बिघडले वरून चालले उपचार तरुणी असून उठवेना तुला माटेना मनाला लाज कशी दुबळे रोगट दिसते शरीर असे मुखावर नसे कधी आपण होऊन काय करण्यास असेना विश्वास मनामध्ये शुकदास म्हणे दिसणे तरुण यातून मरून गेला असे प्रार्थनेचा किती येत असे कंटाळा वाटेला मनाला काच काही त्या रमगंजीपा खेळण्या उल्हास गप्पा मारण्यास वेळ मिळे आगाऊ फालतू करे भानगडी हिंडे घडगडी गावामध्ये शुकदास म्हणे रिकामा असून सांगतो कारण काहीतरी किती उलाढाली करून पासी मुंडके मोडसी गरिबांची इतके करून फिकीर मिटेना सुखावे लागेना झोप कधी सर्व असून समाधान नाही तगमग काही गेली असे शुकदास म्हणे चुकीच्या मार्गाने कोणीतरी सुखी होणे शक्य नाही संपूर्ण जीवन गेले संसारात पाप करण्यास कितीतरी आता तो पासी करून भजन समय निघून गेल्यावरी वेळीच सावध होऊन करावे तेव्हाचा आढळले मारताना शुकदास म्हणे संधी गमावली क्षणिक मामुली सुखासाठी असे कसे तुम्हीच काही बोलता काही मनविता देव धर्मी पाहुणी आपल्या स्वैरवर्तनाला होतसे मनाला दुःख फार उच्च जीवनाची साधना वेगळी तुम्ही चालविती थट्टा सर्व शुकदास म्हणे परत सांभाळावी मनात असावी ध्येय अनिष्ठा शिका सूत्र त्याग विभूतीले पण संन्यास लक्षण केले असे मुंडन करून नेसल्यासे लुंगी दिसले वैरागी बाह्य रूपे परिबाह्य त्यागे नवे उपयोग विषयाचा त्याग मुळी व्हावा शुकदास म्हणे जरी केले सोंग अंतरीचे भोग घाव घेती काही मर्यादेच्या पार गेल्यावरी मतीपती सारी एक होती सर्वांची एकाची उद्दिष्ट अंतिम त्यामुळे संगम होत असे असे येऊने कोणे मार्गाने अनुभव आणि सारखीच शुकदास म्हणे उच्च स्तरावर सर्व होती थोर मध्य मन हाडांचा सापळा मासाने लिपला कातड्याचे त्याला आवरण आतून आतडे घाण चौकडे करून कपडे गुंडाळले एका आत्म्यामुळे अस्तित्व देहाला आली असे त्याला सुंदरता शुकदास म्हणे देह आत्म्याविन चढून कुंजून नष्ट होय बाह्य परिस्थिती दूषित बनली त्यामुळे नासली सर्व मने दुबळे नेबळे होऊन बसले म्हणून मुकले सत्य सुखा कोणी पाहावा अशांत दिसत रडत बोलतो काहीतरी शुकदास म्हणे झाले विस्कळीत आणि ती माझत चालीत रक्त नासलेले मेंदू कुजलेला देहाने दुबळा काय कामी पाऱ्यासमोर रक्त स्नायू लोखंडाचे हवे पोलादाचे ज्ञान तंतू अशा या शरीरी वज्रायसे मन त्याचे जीवन धन्य धन्य शुकदास म्हणे बनण्यास पाहिजे विश्वास आत्म्यावरी सोंगे डोंगे करी बोलवी लोकांना सांगतो ज्ञानाला पोटासाठी भोगू नको त्यागा पृथ्वीन बोले करीतो हे चाळे भोगास्तव विषय आसक्त करून आपण निर्लज्ज होऊन ज्ञान सांगे शुकदास म्हणे अधिकाराविन व्यर्थ बोलू काय लाभ पत्नी पुत्रासाठी अर्पणी जीवन गुलामी होऊन बसलासी आता तरी वेड्या होईल बाणावर विवेक विचार कर काही अमूल्य जीवन अतिमोल केले तारुण्य टाकले गमावून शुकदास म्हणे अलिप्त होऊन अस्थिर मन देवाबाई आपली आपण करीतो फिकीर महाभयंकर पाप होईची सर्वार्थीपण असं मनाई तुझे पाप त्याचा वावा लोप सत्कर्माने शुद्ध चित्तामध्ये प्रगट शिव आहे अनुभव साधकांचा शुकदास म्हणे निस्वार्थी होऊन अर्पावे जीवन परहिता कर्म करण्याचा तुला अधिकार कर्मफलावर इच्छा नको निषिद्ध ते कर्म करू नको कधी कीर्तेपणा आधी टाकी टाकी निष्काम बुद्धीने सत्कर्म करून करीती अर्पण ईश्वराला शुकदास म्हणे होऊन सक्रिय अलिप्तची राये साक्षी रूपे देवाधर्मावर आई त्याची श्रद्धा असे लोक श्रद्धा असे आचारी पाहुणे आचार्य वाटे माझ्या मनात धार्मिक ते कोणा म्हणू आता धार्मिक लोकांची असे केल्यावर ठेवू मी विचार कोणा पुढे
शुकदास म्हणे शोभेल ते करा योग्य मार्ग धरा भाविकांनो सेवा कार्यामध्ये येता स्वार्थ आड होती जो डोईवर सर्व कामे मिळवतो आराम करून या काम त्यासाठी निष्काम व्हावे लागे लाचारी विरुद्ध स्वार्थामुळे येई क्रिया शून्य होई मन त्यांचे शुकदास म्हणे सदा यशवंत लोक ज्या मनात नाही विषया विकार बळी पडू नका नाही तर धोका अटळची सावध राहावे सदा सर्व काळ असावे निश्चल साधकाने करू नये लाड इंद्रियांचे कधी ताब्यामध्ये आधी ठेवा त्यांना शुकदास म्हणे करून साधना मनात वासना राहू नये इंद्रिय मनाचा निग्रह करून मग साधकाने पुढे जावे स्वैरजाच्या केल्या विना त्याग न तो योग कोणालाही संयमी नियमी असल्याशिवाय यशस्वी न होय यो मार्ग वागाला सुलभ सर्व जिवाळ्याशिवाय केल्या विना कर्माने नाही होणे जाणे एकाही एक अग्निया प्राण करी तो कर्मासह आणि पैसे त्याला कधी तळमळविन नवे करी सेवा उगीच देखावा काय कामी शुकदास म्हणे स्वार्थी गुणमुळे येते अडथळे सेवेमध्ये एक वेळ करी विचार आहे सूत्रधार कोण याचा कोण आहे हलवी सूत्र जगताची चालणे असा आहे कोण त्याचा शोध करा तेव्हाचा हा फेरा बंद होय शुकदास म्हणे मुळाचा विचार करून या थोर मुक्त झाले तुमच्या मनात आहे तळमळ परंतु गोंधळ झाला असे कारण प्रत्यक्ष करावया कृती निशंक ही वृत्ती झाली नाही मौनी सक्र निर्भय होऊन त्वरित उठून काम करा शुकदास म्हणे असुद्याची काठी होईल शेवटी इच्छा पूर्ण भक्ती प्रेमासाठी नको काळ वेळ शुद्ध तळमळ असू द्यावी सदैव करावे देवांचे चिंतन याविनी साधन सोपे नाही सर्वभूती देव पाहण्या शिकावे सर्वस्व अर्पावे देवासाठी शुकदास म्हणे नगण्या राहूने करावे प्रयत्न अहर्निश मधून मधून येतो असा काळ मिटती सकळ भेदभाव बहुमती जाती होते एकमत पुन्हा द्वैत मत वाढो लागे त्यामुळे नेहमी विभिन्नता राहे अशी चालत आहे परंपरा शुकदास म्हणे होतसे प्रगती ज्यावेळी असती बहुमते तुम्ही आम्ही एक कशाला भांडता प्रेमाने बोलता काय अभ्यासे अनेक शरीरे एकची आकृती व्यर्थपणे तिची भेदभाव एकमेकावर करून या प्रेम करू सर्व येते शुकदास म्हणे किती आनंद गेल्यावर भेद मनातून कोणी कोण्या धर्मांचे असावे परंतु राहावे एकत्रित धर्म असून सर्वांचा सारखा तुच्छ एकमेका लेखू नये उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ म्हणून गोंधळ होऊ पाय शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकची ठिकाणी जाऊ सारे तुमची आमुची ओळख पाहिली म्हणून या झाली भेट आता मागील जन्मीच्या संबंधाशिवाय कोणाचे न होय कोणी मित्र अनेक ठिकाणी विखुरल्या गेलो पुन्हा एक झालो सर्व शुकदास म्हणे असतील कोणी येतील धावून लवकर संत संगतीने झालो मी सावध सत्य सत्य बोध कळलासे योग मार्ग ज्याची मज दाखविला त्यामुळे सुखाला पार नाही मजा असं गुंतून उपाध्य निर्मळ असंख्यात शुकदास म्हणे संत कृपा झाली म्हणून लाभली ज्ञान दृष्टी किती विरोध केला तरी तुम्ही तरी करू आम्ही योग्य त्याची देवाची आम्हाला दाखवित वाट म्हणून या धीट झालो आम्ही त्यांच्यामुळे कोणाची काहीच चाले ना हटवू शकेना कोणी आता शुकदास म्हणे करू सेवा भक्ती नाही आता भीती कोणाचीच आमचा भारत आम्हा तीर्था समान तेथे अनुपम सर्व काही आम्हासाठी येते सर्वांची शरीरे आहेच मंदिरे ईश्वरांची शुकदास म्हणे या मंदिरातील देवास भजेल तोची मुक्त झाल्यावर नाही पुण्य पाप होय सुख रूप पुनरपी देहात असून मुक्तची केवळ देहाची खोळ पडो शुकदास म्हणे मुक्ताचे लक्षण मुक्तची होणे ओळखावे आत्म्या व्यतिरिक्त सत्य वस्तू नाही असा येता पाही अनुभव मन ते करीना संकल्प विकल्प जाई आपोआप स्थिरावणे जळना प्रभावी जैसा अग्निशांत होय तद्वत मनस्थिती जशी वस्तू राहतची नसे त्यामुळे होतसे मनामन शुकदास म्हणे आत्मरूपी न झाल्यावरी मन मन कैसे मुळात तू आहे निसंग करता देहासंगे भोगता मानितसे मानी जडे जर देह मीचा आहे करता भोगता होय नसतांची तुझ झाला असे ब्रह्म असून या ब्रह्मा भेद वाटे तुझ अभेद असता वाढली अंता देहासंगे शुकदास म्हणे स्वयं ब्रह्मा तुझी भुलला व्यर्थची अभिमाने तेच तू आहेस म्हणून येशील स्वरूपी अचल पुनरपी असे असताना टाकी भेदभाव घेई अनुभव एकत्वाचा त्याच पाहिले आधी आत्मज्ञान न कळे श्रवण करून या शुकदास म्हणे गुरुविन ज्ञान वाचन करून समजेना देव या जगात सर्व वस्तू आत परंतु देवात जग नाही कारण जगाशी अस्तित्वाची नाही व्यष्ट रूपे विषयी तोची आहे तोची वस्तू आत तोची वस्तू रूपे तोची पुन्हा व्यापे कोणामध्ये शुकदास म्हणे जगदेव एक असुमाचे ठाऊक झाले असे आश्रम धर्मांचे देहाला बंधन आत्मा त्यापासून वेगळाची
आत्म्याची न होय सुद्धा म्हणजे काही असती सोंगे ही देहाची देहासाठी सर्व संयम नियम परी आत्माराम अलिप्ताची सुखदास मने आत्मा सर्व संग निर्मळ राहत असे श्रद्धावान लोक होय ज्ञान व्याप्त संगताची संत वेळोवेळी याची सर्वांच सांगती नवे मोक्ष प्राप्ती श्रद्धेवीन काय करुणी श्रवण जळावे मनन काय कामी सुखदास मने ज्ञान ते अज्ञान श्रद्धायुक्त ज्ञान जेथे नाही खाण्यापिण्यातील सुखापेक्षा जास्त आनंद ज्ञानात कितीतरी फक्त त्याचा जन्मी मिळविता येतो जीव मुक्त बाकीचे जन्मी म्हणून विषय सारुनी बाजूला मिळून ज्ञानाला एक अनिष्टे सुखदास म्हणे सर्वश्रेष्ठ सुख ज्ञानातून प्राप्त होय भक्ती वैराग्य जिचे दोन्ही तीर मध्ये ज्ञान निरवाहत असे अशी ज्ञानगंगा जिथे होता ज्ञान निगवी दुरून मळ सर्व अविद्या कल्पना मनाचाही मळ जाऊन निर्मळ राहत असे सुखदास त्रिवेणी संगम नित्यतेची उत्तम सर्वांसाठी वैराग्याची रेती ज्ञानाचे सिमेंट पवित्राची विट नीट असे बांधकाम शक्य होईना तरी भक्ती पाणी नाही म्हणून या रेती पाणी विट सिमेंट शिवाय सर्व व्यर्थ होय एकाविन सुखदास ध्यानाचे शिखर होईल त्यानं निश्चयाने साधू संत काही सांगून गेले पाहिले कळले आपणाला आपल्या हिताचा केला उपदेश पडू या प्रकाशा डोक्यामध्ये देव जीवनाला वेगळे वळण स्वहित करून घेऊ आता सुखदास म्हणे अमृतवाणीने अमरत याने केले अम्मा सुशीला आपला जीवन असावे तेव्हा अनुभवे येथे स्वर्ग मने खंगलेली बुद्धी जंगलेली पुटे चढलेली कुकर्माची अशा या लोकांना वाटले भयान जगची स्मशान भासत असे सुखदास म्हणे असावे निर्मळ होते अनुकूल भोवत आली एकाचा देवाची लेकरे आपण आहोत म्हणून भाऊ भाऊ किती हे सुंदर आपुले संबंध मित्य जाती भेद वाढविला यापेक्षा सत्य नाते एकत्वाचे जेते बंधुत्वाचे व्यर्थपणे सुखदास म्हणे आमचा अनादी कळावा शोग एक तरुणानो यारे होऊ संकटित नीतीने जगत आणू पुढे राक्षसी वृत्तीशी समना देऊन करूया स्थापन रामराज्य आजच्या जगात माणूस दुर्मिळ त्याचा दुष्काळ पडला असे सुखदास म्हणे पशु पाठविले वाढून लाईल असंख्यात असे करून चला एक वेळ मिटून सगळं समधी खेडे विभागात जाऊन आपण पाहू जवळून दुःखितांना काय त्यांची स्थिती काय त्यांना संधी पाहूया संबंधी निरखून सुखदास म्हणे येता का आपण पाहूया करून काहीतरी गीता भगवत लोकांना सांगती आपण वागती भेदयुक्त अशा या लोकांना बोलण्यापासून न होय कल्याण कोणाचेही शब्दांचा प्रभाव तेव्हाच पडतो अनुभव येतो अधिकार सुखदास म्हणे जवळी कल्पना व्यर्थची कल्पना काय कामी कुटील लोकांची नाही समाधान मनत रातंदीन जळताती मनात नेहमी कुतर्क कल्पना कोणाचे दिसेना बरे काहीच चांगले केव्हाच दिसेना म्हणून सुचिता निंदवी चित्तये मलिन मनती अस्थिर त्यामुळे अंतर दुखाविती सुखदास म्हणे अशा लोकांशी कधी सहवासी ठेवू नये दुसऱ्याचे रक्त पिणाऱ्या लोकांची असंख्य वाढतची चालेल असे त्यामुळे लोकांत स्थिरता असेना सुखाचे लागेना झोप कोणा चंदनासारखे झिजणारे लोक जन्मोत अनेक घरोघरी सुखदास म्हणे ढेकून प्रवृत्ती दूषित करीती समाजाला नानाविध मूर्ती करून घेतल्या अनेक बसविल्या मंदिरात विधी पूजा करून त्यांची स्थिरता मनाची झाली नाही कारण नवची चिती तळून त्यामुळे निष्फळ गेले असर सुखदास म्हणे बाहेर देखावा आतून वनवा लागला असे किती कासावीस होऊन देता लोका बुडविता सुख वाटे थोडा मन कर दान धर्म काही उपयोग घेई संपत्तीचा आडमार्गे खर्च होतो तुझा पार मिळेना भाकर गरीबाला सुखदास म्हणे संग्रह करून समाजा सोडून खाऊ नको देवा धर्मासाठी आमुचे जीवन घेतले वाहून कायमचे असेच काही मातृभूमीवर करीतो अपार प्रेम सुद्धा याशिवाय बाकी माहित असेना गरज दिसेना कशाचीच सुखदास म्हणे तोची देवभक्त होतो देशभक्त खरोखर मला जीवन नाही असे बोलतो तत्व म्हणे देव नाही म्हणे तोची कसा जाय विचारून पाहिजे मनाबाजी तो आहे म्हणून आपण बोलतो बोलून म्हणतो देव नाही सुखदास म्हणे सद्धर्म सर्व विश्वाचा त्यावर ठेवा आधी घड्याळाजवळ ठेविता चुंबक काठे तो अचूक बंद पाडी नारी पुत्रामुळे तसेच घडले तपती थांबणे साधकांची देवाविने कोणी न राहावे म्हणे संसारापासून तेव्हा मुक्ती सुखदास म्हणे परिसास्पर्शुने सुरवर्ण होऊने राहत्यात मार्गात येते असंख्यात अडथळे पूर्वजन्मावर येते आधारित तसेच घडत अनायसे मागील जन्माचा प्राप्त जीवनाशी संबंध कर्माची येत असे सुखदास म्हणे शिवकृपेमुळे देव पालटले पुष्कळांचे सिद्धी प्रसिद्धीच्या मोहात पडून झाले नुकसान अनेकांचे नारी धनापायी लोक डावले मिळाले सत्तेसाठी
विचार बेकार करून टाकते त्यामुळे प्रगती थांबत असे. शुकदास म्हणे आधीच फसले त्यामुळे राहिले काम बाकी. हृदय हो तुम्ही कामाला लागाल तरच होईल काहीतरी. नका पाहू मागे येथे थांबू नका पाऊले टाका पुढे पुढे. जरी परिस्थिती आहे प्रतिकूल तरी सुटतील प्रश्न सर्व. शुकदास म्हणे निष्ठेने धैर्याचे कराचे काढणे काम पूर्ण. तुम्ही तुमचे करा निरीक्षण दिसेल आतून घाण सारे. मला विक्षेपाने केली धुळकान दोषावरण मोत्यासी. वर चाले सोळे ओळे कोण मनातले पाहू शके. शुकदास म्हणे मनाचे विकार नाही जाणार औषधाने. 10 वाट सुरू प्रवासाला निघाले नदी पार गेले तरुणिया. नदी आले पहिले वीर करी विचार सर्वजण. एक मने का मोजविन पाहे आलो किंवा नाही 10 जण. 10 जण होतो 10वा मोजित आपणा सोडित वेळोवेळी. वेळोवेळी करा तसे कमी त्याचे चित्त भ्रमी झाले त्यांचे. झाले भ्रमिष्ट करते आरोळा 10वा बुडाला नदीमध्ये. नदीमध्ये गेला म्हणून रडते नावाडी पाहते भ्रम त्यांचा दूर करावा म्हणून नावाडी येऊन बोलत असे त्यांना आहे गडे टाकू नका उडी नदीमध्ये नाही आहे तो बाहेर सांगता अंतरी खुश झाले सर्व आहे तो म्हणाला परोक्षाची वार्ता ऐकताची. नाही तोची असे ज्ञान ते परोक्ष परंतु प्रत्यक्ष भेट नाही. मग तो नावाडी येऊन जवळ उठवी सकळ उभे करुणिया उभे मोजून जावे ते 10वा म्हणतो तो मी असे त्याचे ज्ञान अपरोक्ष कारण प्रत्यक्ष तोची होता. शुकदास म्हणे सद्गुरुवेन अपरोक्ष ज्ञान नव्हे कदा. फुले उमलावे तशीच असावी पेटी तो फुलावे मनकळी. फुलातून जसा सुगंध पसरे तसे जसे मुख व्हावे. फुलासम त्यांचे मुलायम शब्द दुसरे आल्हाद देते सदा. शुकदास म्हणे असे फुललेलं धुंदी या जगातले बनवते. मन पुलकित करणारा ध्वनी येत असे तेथून त्याची संत. देव भक्त तेथे त्याची सुख शांती मिळते विश्रांती भक्ती पायी. संतांच्या संगाची शांती मिळे जीवा म्हणून करावा संत संग. शुकदास म्हणे संत हा प्रशांत बनवी जगत भोवताली. कुठेतरी याला थांबल्याशिवाय यापुढे नाही काही नाही. तेच करून येथे कंटाळा शेवटी मनाला केले. निवृत्ती नंतर मुक्तपणे सेवा करून विसावा मिळू शके. शुकदास म्हणे बंधन रहित एकटे निवांत आढळले. विविध रंगांच्या फुलातून श्रीरंगातून भरला असे. फळांच्या मधील चवीचे प्रकार तूच असणार त्याचे साक्ष. नाजूक कोळ येणाऱ्या पाण्यात तुझी चकाकत असेल. शुकदास म्हणे जिकडे तिकडे वाटे मजकडे तोही पाय. पंगतीचा लाभ संतांच्या संगती म्हणून फिरती मागे लोभा पायी जर केला सहवास मिळणे कोणाचा आत्मज्ञान. दिल्याने मिळते एकूण कळते कळून लवळते पुढे पुढे. शुकदास म्हणे खाण्यापिण्यापेक्षा कुठलीची पेक्षा म्हणे. संत हा प्रसन्न असावा लागतो नाही तर होतो घोटाळाची. शांतीसाठी लोक जवळ येतती म्हणून ती म्हणतील आम्ही दुःखी. काम क्रोध लोभ सारुनी माजूला मग दुसऱ्याला तोंड दावी. शुकदास म्हणे बोलतो प्रेमाने असत मुखाने काम करे. दुटप्पे धोरण घातक असते कळू द्या काय मनातील. प्रामाणिकपणे येणारा असावा अंतरी नसावा मतलबी. हेही करुणीचो वेगळे करतो आणि म्हणवितो निष्ठावान. शुकदास म्हणे यशस्वी होण्यास पाहिजे विश्वास एकाठाई. नम्र आणि भोळा दिसेना चतुर दावे बरोबर जवळ. कमी बोलणारा असतो रेकड विषय लबाड आढळतो. पुढे कडे स्वार्थी असणारा शांत बसणारा अपराधी. शुकदास म्हणे प्रसिद्ध पिसाट बघतील वाट घुसण्याची. विशेष करून येसाल परत वाटेल मनात वेळोवेळा. पण तुम्ही येथे वेळ घालविला आणि मागे आला परतून. केले होते ते धाडसाने काही पुन्हा चान्स नाही करण्याला. शुकदास म्हणे जन्माला येऊन व्यर्थ जीवन घालविले. या सुखाच्या दऱ्या खोऱ्यातून चालले जीवन मानवाचे. उगमावाची कोणाची कल्पना शेवट कळे ना काय होतो. प्रारंभी असतो ओहळला न शेवटी महान सिंधुपासी. शुकदास म्हणे आमचे जीवन तुमची तहान. अशाने तुमचे कसे जमणार करुणी विचार पुढे चला. तर्क करण्याची गरज नाही करा पाहू काही लोकांसाठी. किती वेळ असे तुम्ही थांबणार काय ठरणार नक्की नाही. शुकदास म्हणे आमचे गुण दाखवा करुणी भव्य. सरळ विरोध करावा करुणी अफवा काय होते. सत्य काय आहे काळदेवता तोरी थांबला आम्ही. तुम्ही नका घेऊ असा त्रास काय देव सर्व काही सर्वांचे. शुकदास म्हणे कमव्या कामा पुणे जाण्या पुणे श्रद्धे पायी जेथे होते नागवन तेथे भगवान असेल का.
गरीब आमिर जेथे पक्षपात अशा मंदिरात देव नाही. देवाच्या नावाने पोट भरणारे धंदा करणारे लोक ते. शुकदास म्हणे आडकाठी विना प्रवेश सर्वांना घेता यावा. भयान बेसूर दाडवनातून जा अंधारातून पुढे पुढे. मनाला वाटेल थोडी उर्वर नका सोड देर भीतीमुळे. निर्जन ठिकाणी मांडून आसन पापण्या लावून शांत बसा. तुमचे अस्तित्व सांगेल तुम्हाला देवच कशाला नाही म्हणू. शुकदास म्हणे घुसून आत विचारी मनात कोण रे तू. अर्जुनाचा रथ होता मजबूत तोची कमकुवत झाला होता. मी तर पांगुळ गाडी मोडलेली वाट चुकलेली एकटाची. माझा दूर काही असा तू होशील गाडी खुशील कशी आता. शुकदास म्हणे येऊन सत्वर घेडीवर माय बापा. निसर्गाची माझ्या जवळचे नाते त्यामुळे मी समाधान. अवतीभोवती माझ्या हिरवळ मनाशी भरळ पडत असे. झाडा झुडपात देव मी शोधतो त्यातच रमतो सर्व काळ. शुकदास म्हणे आनंददायक किती हे मोहक दृश्य असे. कमळाचे फूल उमलता क्षणी भ्रमर धावून येते. किती झाकलाने लपिता तरी ते केवळ जाणारा. कोणा बोलावे लागत नसते जगच धावते मागडे. शुकदास म्हणे ज्यांनी मिळविले लोक ते सांगे मागे त्यांच्या. दर्या खोऱ्यातून कितीदा फिरलो मंदिरात गेलो तीर्थस्थानी. संत सहवास बराच घडला वादळी घातला आलो अनेकांशी. सारभूत असे कोणीच सांगेना मनाची होईना शंका दूर. शुकदास म्हणे विवेकानंद आनंदाचा मिळाला असे. जिकडे जिकडे अहंकार झाला मिळणे पोटाला अन्न पाणी. औषध व्हावे अनेक मरती चालती फिरती पैशाविना. गिधाडासारखे श्रीमंत धावती लचके तोडणे गरिबांचे. शुकदास म्हणे संकट समय करा घरा घाई मदतीची. मृत्यूची चावल जन्मेल मस्ती होका लखोपती बलवार. तुडविशी पायी दुबल म्हणून चाटशी चरण वरिष्ठांचे. सत्ता शक्ती धन त्याच्या जोरावर राग कोणावर काढू नको. शुकदास म्हणे काळ बदलतो पश्चाताप होतो म्हणून. धर्माचे विरुद्ध सुरू झाले बंड तुम्ही असे थंड बसू नका. चालू माल तेथे किमती म्हणाल पुसेने सत्याला कोणी आज. डोके खाजवून कसे बागणार घ्या खांद्यावर ध्वज. शुकदास म्हणे झाल्याने उठावं होय पराभव नास्तिकांचा. प्रत्यक्षात काही करणे सोडून तुम्ही शासन करू श्री. निष्क्रिय होऊन वेळ गेल्यावर कशी लाभणार शांती म्हणा. करुणी थकला विसावा मिळतो झोपणार होतो अस्थिरची. शुकदास म्हणे एकामागे एक होते नरक स्वर्गांती. धर्माचे नियम मोडून टाकता आणि मनविता प्रतिनिधी. तुमच्यावरील विश्वास उडेना कोण हा ऐकना उपदेश. आपण निष्ठेने आधी पुढे व्हावे मगच बोलावे भाविकांना. शुकदास म्हणे फसवा फसवी आपण करवी होऊ नये. पोटासाठी किती करशील पडे वेळ ना सापडे घडीवर. तुझ्यासाठी काळ थांबणार नाही वेळेवर गाय काय कमी. वेळीच करुणी आवर आवर होई तू सावध राहण्याआधी. शुकदास म्हणे आपण विचार करून पाहिला का. देवाकडे आम्ही निघालो जाण्यास माध्यमास कोणी नको. देवाने आम्ही पाहून या घेऊन भक्तीसाठी देऊन मला पाहून. शुकदास म्हणे वेळ येतो म्हणे माध्यम पाहुणी गुरु समान. असल्याच्या कामाची मला येते चिड म्हणून या भीड कैसे ठेवू. साध्य गोष्टी येते लक्षात चुकीचे करत बसता काही. डोके जाग्यावर ठेवावे लागते तेव्हा कोठे येते तारतम्य. शुकदास म्हणे सुपर होण्यास दिसे अवकाश कितीतरी. मागाहून आले पुढची चालवे तुझे रंगाळले काम सर्व. हात कपाळाशी लगून बसवा उठवेना तुला काय झाले. रात्रंदिन झोप कचरी हिंमत म्हणे नशिबात नाही मजा. शुकदास म्हणे पायी चिदरेना आणि म्हणे त्यांना संगे संगे. पुस्तके वाचित असता आपण पाहिले फिरून आता कधी. लिहिणारा सुद्धा लिहून टाकेल तसेच काही खात्री नाही. वाचणारा म्हणे माझ्या संबंधित दिसन त्याच्यात काही असे. शुकदास म्हणे अशा वाटणाऱ्या उपाय कोणाला काय सांगू. उतार वयात विषय वासना त्रास अनेकांना देत असे. तरुणासारखे होता ते चाळे बेताल बोलले जात असे. सदा चिडचिड विस्मरण होईल गडबड घाई उगीच असे. शुकदास म्हणे प्रोस्टेट वाढता होत असे अवस्था उन्मादक. समाज व्यवस्था विस्कळीत झाली बंडाळी माजली सर्वाकडे. कोणीच कोणाच्या पाठीमागे नाही आणि जो तो पाही आपुलेच. एकमेकाचे कोणीच ऐकती मनाने वागत बदलतेच. शुकदास म्हणे धर्मसत्ता फक्त लावू शके शिस्त समाजाला.
सरळ सांगणे मोठे अवघड सोपे गरीबर बोलण्याचं अर्थासाठी अर्थ सांगणारे फार त्यात करणार कोण नाही करुणी अभ्यास आभास दावेती सुखदास म्हणे ठेवी कमाल देताल कमाल वाटे लोका भ्रष्ट होण्यासाठी कष्ट न पडती जाण्यास पुढती त्रास पडे खाली जाती फार वर जाती थोडे त्यात देवाकडे क्वचित अवघड काम चाललेले कोणाशी सोपा मार्ग त्याशी आवडतो सुखदास म्हणे जिकडे सरळ तिकडे पुष्कळ धाव घेते धर्मशाळा जशीच्या तशी प्रवासी चालूच राहतात थोडा वेळ येथे मुक्काम करून जातात निघून कितीतरी आपण देखील थांबलो आहोत जाणीव मनावत असे सुखदास म्हणे सांगू त्यांना किती चुकीचे म्हणते गरज माझे वसंत येऊन फुलवी विश्वाला संत हे मनाला फुलविते संत आणि संत सारखे सुगंध हे देते रसिकांना संत वसंत हे प्रतिकूल काळी किंवा फुले दाखविते सुखदास म्हणे संत न वसंत काढता होते साखरेची समाधी लागेल कशाला सांगेले भगवान भोगासाठी भोगी योगी बनवेल अयोग्य चाललेले खेळ सर्व धर्माची ही ढाल कडून पुढते आडून पुढे पाप कर्म सुखदास म्हणे पुन्हा येऊन प्रतिगुण आधुनिक धर्म आधुनिक देव यांना धाव भाव आता पैशासाठी येथे मिळवते प्रवेश झालाचे निराश बंदीसर सुखदास म्हणे बलधर्माचे आता धर्माचे घाण धर्म गर्दीचा उभक आला माझ्या म्हणे कल्लोळे कोणी त्रस्त झालो कुठे तारे दूर जाऊन बसावे एकांती राहावे वाटे म्हणा लोक बाजूला असती करुणा दे काही काम सुखदास म्हणे थांबावे लागेल चिंता हे संपले जीवनाची कोणीतरी पात्रता नसताना काहीच दिले तुलाच मुक्तपणे सेवक होण्यास नव्हतं लायक मला तू नायक बनविले तुझी माझी नाही तशी जवळीक काहून नाहक देसे मला सुखदास म्हणे वेडावले मन वाटते पळून जावे आता अरे तुझे झाले आतून पतन वरून वर्तन वेचायची देवा पुढे तरी खोटे सांगू नको पुन्हा करू नको नसे काही पश्चाताप जर करुणी वाकला देव तरी त्याला क्षमा कर सुखदास म्हणे आसवे गाळून देवाला स्नान घाल पाहू शांतीसाठी क्रांती करावया आलो उभा मी ठाकलो दारी तुझ्या अहोरात्र तुझे नाव मी घेऊन फायदा अजूनही झाला नाही नष्ट झाली बुद्धी इंद्रियासंबंधी काय बोलू सुखदास म्हणे करी हातवर त्या खाली ते शिर ठेवले शिलाचा व शिला लावून पाहिला नियमाने केला उपवास कितीतरी विधी करून पाहिले शेवटी वाटले काय करू एक तो दिवस असा उजडला मार्ग दाखविता जवळचा सुखदास म्हणे सांगितल्याप्रमाणे करिता साधने विसावलो न करता त्याग होतात संन्यासी रंग कपड्याची देवनिया दिसावे सर्वांना माळ गळ्यातील कोण पोटतील आहे व्यक्ती नाचणारी मोजरणी प्रेमली सुरू करून विसरून सुखदास म्हणे मोकळेपणाचे जीवन जगणे हे काम सर्व काही कळे म्हणून कळे ना स्वार्थासाठी नाना दंडी करी शिव्या दिल्या तरी नसे काही लाज कालचे ते आज पुन्हा सुरू कोणी नाही मनो बोलताची नाही फिरताची राही सर्व काही सुखदास म्हणे जोडपणामुळे बोलले कशाले कोण त्यासी पूर्वेचा उदय पश्चिमेला असत आला का लक्षात अर्थ त्यांचा उत्तर दक्षिण ध्रुवाची विरुद्ध हे टोक संस्कृतीची सुखदास म्हणे येथे त्यागी श्रेष्ठ तेथे तो वरिष्ठ भोगणारा पापण्या लावून ध्यानास बसला तसाच झोपला ध्याने म्हणे जागृत नावने केली कटपट मन मोकाट फिरू लागले म्हणून सांगतो पाय नवीन डोळे उघड ध्यान करा सुखदास म्हणे पायावर डोळे पायावर ठेवा हसून खेळून दिसत मोकळा त्यातून कोणाचा काय ठावे सदा पुढे पुढे करी हाजी हाजी त्यात धोकेबाजी समजावी स्वार्थापायी वेळी झालेली मंडळी दिसताची भोळी समाजात सुखदास म्हणे सेवेचा बरखा मिळविण्या सुखा विषयाचे फक्त भासवून मोठेपणा गेसी येईल अंगावरी केव्हा तरी कधी ना कधी उघडे उघड प्रभाव संपेल हळूहळू सर्व शक्तीनिशी विकसित होता झुकविल माता सर्वजण सुखदास म्हणे लहान राहून करवे म्हणून लोकांसाठी उघड्या डोळ्याने ध्यानास बसावे समोर ठेवावे प्रतीकास वर्षो गणती हे करतील राहावे मनासे करावे निर्विकार नजरे समोर पाहत पाहता मन स्वरूपात परतले सुखदास म्हणे सरळ करून पाहिलं त्याचे कळे घरादारासाठी जगासे त्यागेला मन गेले आयुष्याचे मायामुळे हिताचे कळेना मनाचे निघेना भरमण असे कसे तुम्ही यात अडकले करेल मोकळे कोण आता सुखदास म्हणे सांगू का तुम्हाला जगासाठी केला सर्व त्याग
कोणाचे वाईटल चिंतू नये मनी होत नसे आणि आपुलेच दुःखाचे प्रसंगी व्हावे वाटे करी हात करावरी मदतीचा शत्रूचा देखील करावा आदर मित्रासारखे वागावे शुकदास म्हणे करा शुभ कर्म मानवता धर्म हाची असे आडमुठपणा उपयोगी नाही शांततेने घेई निर्णय असे संयम ठेवीने बोलावे चालावे सर्वांना करावे आनंदित विवेक बुद्धीचा करावा वापर थांबा क्षणभर बोलताना शुकदास म्हणे हळुवारपणे सांभाळावे म्हणे अनेकांचे ज्यांनी त्यांनी त्यांची करावा विचार होईल उद्धार कोण्या मार्गे आपले आपण करीत राहावे निष्ठेने चालावे पुढे पुढे किती आले शिकून शिव्या दिल्या तरी शांत शुकदास म्हणे वेळ फार कमी जगण्याची हमी नाही पणाचा उपयोग नाही शांततेने घेई निर्णयासी संयम ठेवून बोलावे चालावे सर्वांना करावा आनंदित विवेक बुद्धीचा करावा वापर थांबा क्षणभर बोलताना शुकदास म्हणे हळुवार म्हणे सांभाळावे म्हणे अनेकांची ज्यांनी त्यांची इच्छा करावा विचार होईल उद्धार कोण्या मार्गे आपले आपण करीत राहावे निष्ठेने चालावे पुढे पुढे अडी अडचणी जरी किती आल्या कोणी शिव्या दिल्या तरी शुकदास म्हणे वेळ फार कमी जगण्याची हमी नाही पूर्व अवस्थेचा पट्टा विसर चाले चौघड्यावर ताठपणे हुकुम करणे आवडे मनाला वळेची कामाला लावत असे कोणी ज्ञान केले राग आला येतो टाकून बोलतो तोंडाला शुकदास म्हणे जाता अधिकार कोण पुसणार तुम्हाला उदारता द्यावी प्रसिद्धी करिता कोठारडी नम्रता सत्तेसाठी पैशासाठी तर घाली लोटांगण धार्मिक सज्जन भासवितो विषय लंपट कपटी स्वभाव पाडती प्रभाव नाठाई शुकदास म्हणे मिळता सवड सेवेची आवड दाखवितो काय चालू आहे आपल्या मनात आधीच लक्षात आले माझ्या ज्याने त्याला काही कळत नसते उगीच वाटते खोटे नाटे झालेला समज काढणे कठीण दिले पटवून कितीतरी शुकदास म्हणे प्रथम दर्शनी तुमची करणी कळू आली अजून संशय आहे मनात करा सुरुवात वेळ नको आतील वादळ शमल्या विना पुढील उपाय नाही चांगल्या कामास विलंब कशाला जिद्दीने कामाला लागा पाहू शुकदास म्हणे केल्यानेच होते इच्छित मिळते साधकांशी गेले बराबर दिवस निघोणी पश्चाताप म्हणे होतो आता दिवसेंदिवस शरीर थकले व्याधी जडले नानाविध कल्पनेचे विश्व खूप रंगविले दैत मिळाले पारद शुकदास म्हणे भर उमेदीत बसलो करीत भलतेची संपूर्ण जगाचा असून निर्माता करुणी अपूर्णता म्हणविते आपण कर्तेपणा घेतो सांगत सुटतो मीच केले छाती फुगवून चालतो डोलतो जोवरी लक्षात येत नाही शुकदास म्हणे आपणाकडून घेतली करून तोची एक आजारी माणूस दिसता समोर माझ्या डोक्यावर ताण येतो जेथे जातो तेथे रोग्याची लाईन मन वैतागून गेले असे सर्व सुखी तर आपणही सुखी भुकेलेल्या मुखी घास घालू शुकदास म्हणे केले समर्पण घेतले वाहून यासाठी अमूल्य वेळ ही फुकट जाईल शेवटी होईल धावपळ एक क्षण कारणी लागू द्या नाही तर उद्या पश्चाताप आलेल्या संधीच्या पायजा घेऊन होऊ द्या कल्याण जीवनाचे शुकदास म्हणे तुमचे तुम्हाला अंतिम क्षणाला समाधान नाही म्हणे धाका मोकाट फिरतो कोठेही बसतो खातो पितो तारतम्य नसे उलट न बोलले मनामध्ये आले तसे करे न धरी विश्वासघातके राहतो एकाएकी समाजात शुकदास म्हणे ज्याला त्याला त्रास त्यामुळे कोणाला आवडेल कोणामुळे काही अडत नसते विशेष घडते असे नाही तरी पण भास प्रत्येकाला होतो मीच उचलतो भार सर्व आपणासारखे किती आले गेले जग हे चालले कोणामुळे शुकदास म्हणे तुम्ही संपणार येते नार स्वरूप काळाची गरज लक्षात घेऊन जनजागरण करू आता समाजाची विस्कट झाली बंडाळी माजली सर्वीकडे पुढाकार घेऊ संघटित करावया मात शत्रूवरी शुकदास म्हणे भीतीचे कारण काढा मनातून झडकरी अंतरंग आज फुलले मन विसावले आपोआप हृदयाबाळी प्रकाश फाकला अंगी संचारला हर्षवायू कालचे स्मशान स्वर्गापरी झाले लोक ते दिसले देवतुल्य शुकदास म्हणे भावपूर्ण स्थिती सांगण्या पडते शब्दवने सुख समृद्धीचे संपले दिवस आला वनवास दिनवना जुनी आठवणी मनात आणून त्यात जरमू जातो असाध्य रोगांची झालो मी जर मित्र परिवार दूर केला असं म्हणे आमची तुझी प्रार्थना देवाची चालू ठेव.
अहोरात्र सारी केली मरमर कोणाची कदर केली नाही कौतुक करणे दूरवर राहिले सर्वांनी छळले अतोनात चिखल फेकीचे प्रकार करून चारित्र हरण केले माझे सुखदास म्हणे माझे मी करीन सेवित राहीन सर्व काळ वर्षावर कधी हा स्तुती सुमनांचा नेहमी शिव्यांचा बळी मार जिवंत असता हाल चालू होती मंदिरे बांधती मेल्यावर ठेवून काढती जिवंत सापाला नागपंचमीला पूजा त्यांची फार थोडे अटळ विश्वास असल्याशिवाय तरुण उपाय नसे कोणा इकडे तिकडे भटकणे सुरू मने काय करू सांगा सांगा अनेकांच्या मागे फिरत राहून श्रद्धा गमावून बसशील सुखदास म्हणे एकाच ठिकाणी राहस्ते राहून एकनिष्ठ हव्यासा पायीच सर्व हे घडते जग हे फसते वेळोवेळी गरजे पुरते मिळत असता भविष्याची चिंता कशासाठी संग्रह करून कोण सुखी झाला व्यापही वाढला तेवढाच सुखदास म्हणे काळजी सर्वांची वाहत देवची पूर्णपणे मतलबासाठी सेवित राहुणे येते जडगेच भागुनी समाज कार्याची भलती आवड पाहुणिया भेड घुसत असे सन्मान मिळता करे भाटकेरी नाही तरी वैरी सज्जनाचा सुखदास म्हणे संसारी माणसं काही करण्या जलज जाती तुझी ही करणे तुलाच भोवेल फजिल होशील ध्याने ठेव जे झाले ते झाले यापुढे सावध ध्येय शोध बोध हितासाठी भूतकाळामध्ये पाठ फिरवून ताकद लावून मार्ग काढी सुखदास म्हणे भविष्य उज्ज्वल तेव्हाच होईल माझ्या मते उद्योगी माणूस सुखाने जगतो नेहमी राहतो आनंदित मोठेपण तसे फुकट मिळणार तोंड संकटांना द्यावे लागे आलेल्या संधीचा फायदा घेऊन उन्नत जीवन बनवावे सुखदास म्हणे झोपाळू आळशी मुकतो सेवेसी कायमचा किती हे सहन करीत राहावे आघात सोसावे कुठेतरी ज्यांनी त्यांनी कोणी अपेक्षा करावी वागून द्यावे पशुवत खाजगी माणूस मानाने जगतो आम्हाला फिरतो शिव्या साप सुखदास म्हणे आम्ही समाजावे कल्याण सर्वांचे चिंतू म्हणे शरीर सदृढ आरोग्य संपन्न मन हे संपन्न त्याचे असे समाजात आहे नैतिक वजन धर्माचरण उपयोगी हसत मुखाने बोलतो सर्वांना मनात भावना आदराची सुखदास म्हणे कामात राहून आदर्श जीवन जगत असे आग लावताना एकच असतो समाज धावतो विजविण्या मोडणे तोडणे जमते सर्वांना मग बांधताना त्रास किती अभय अरण्य पशुसाठी फक्त झाले भयभ्रस्त लोक सारे सुखदास म्हणे आजचा प्रकार होत जे शिकार माणसाची भावनेचा प्रश्न नाजूक असतो हृदयाला होतो स्पर्श त्याचा काळजीपूर्वक मूल्य जोपासावे मने सांभाळावे सर्वाचीच अनेक समस्या निर्माण होतील तरी सुद्धा तोल जाऊ नये सुखदास म्हणे अनिष्ट टळेल वेळीच दाखल घेतल्याने मूळ उद्दिष्टाला देऊन बगल वळण वेगळं घेऊ नका भिन्न भिन्न साऱ्या विचार पद्धती गोत्यात आणती माणसाला अटळ विश्वास पाहिजे मनात आगाऊ फंदात पडू नये सुखदास म्हणे शेवटी हे नाते वाया जाईल केले ते सर्व भलते सलते करुणी विचार होतो डोक्यावर परिणाम कडवे फॅसिस्ट हे कड बनून फार नुकसान झाले आहे समजून घ्यावे मिसळता यावे विसरून जावे त्याच क्षणी सुखदास म्हणे स्वभाव सरळ आतून निर्मळ मन ठेवा पुढे जाण्यासाठी त्रास फार होतो मागवा ओढतो पाय कोणी नको सर्वांना वाटते रांगेत चालते मग कोण त्यामुळे कोणीच मार्गाने चालेना सर्व अडना भटकती सुखदास म्हणे एकमेका संगे पुढीलांच्या मागे जाऊ आता भावनेच्या फाराहारी गेल्याने वाहवत जाणे क्रमप्राप्त ठामपणे काही निर्णय घेऊन विचार करून केल्या जावे हलक्या कानाने दुबळ्या मनाने बोजड डोक्याचे बनू नका सुखदास म्हणे दूरदृष्टी हवी त्यानुसार व्हावे हालचाल देव माणसांचा केला तो जमाना आज कोणी कोण विचारेना एक दुसऱ्याच्या कामी पडायचा दुःखात व्हावया सहभागी सेवकांची होती भूमिका सर्वांची तो करण्याची संधी सुखदास म्हणे माणूसाचा कठोर मनाचा झाला आहे पशुपती सुद्धा मानसाळातील जवळ येतील प्रेम देता प्रेमाची ताकद फार मोठी आहे वाघमेंढे राहे काठाई हृदयाची भाषा सर्वांना कळते म्हणूनच मिळते समाधान सुखदास म्हणे प्रेमाचा प्रभाव अंतरीचा भाव जागवितो प्रपंच नेटका करता करता संपले आता आयुष्याची
जुळवाजुळव केली जन्मभर जावे लागणार ध्यानी माझ्या नावासाठी होता अट्टास तुझ्या मी नावास विसरून सुखदास आलो शुद्धीवर मन वेळेवर काय करू तुम्ही आम्ही सर्व आहोत प्रवासी येथे मुक्कामी अल्पकाळ वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी शेवटच्या क्षणी एक हो धर्मपंथ येथे अनेक असते त्यामुळे सुटते प्रश्न सर्व शुकदास म्हणे एकाच मार्गाने सर्वांनीच जावे शक्य नाही आवड निवड वेगळी म्हणून व्यवस्था करून ठेविलेसे भक्तासाठी फक्त नामरूप भिन्न होत असे प्रसन्न तोच एक एकाची अनक दुकान असती माल घेते देती लोक देते शुकदास म्हणे शेवटी एकला मिळते कुणाला ठावे नाही सुखदास महाराज की जय जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय पूजनीय सुखदास महाराज की जय सुख करता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके मानुता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जळीत मुकुट शोभतो बरा रुंजून तेनु पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वरूपाला निज रूपाला आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा अद्वैत अक्रिय शुद्ध मुक्ता निर्गुण निराकार व्यक्ता अनाम रूपा स्वयं सिद्धा आदि अंती तुझी संचला आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वरूपाला निज रूपाला आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा अनादि अव्यय जगन्नाथा स्वयं प्रकाश सदोदिता स्वयं भुवलक्षा परे परता सांगितसे तोची वार्तेला आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वरूपाला निज रूपाला आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा अपारा अमुपा परात्परा परम पुरुषा सर्वेश्वरा शुकदास म्हणे तो मी खरा माझ्या मी करीतो आरतीला आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वरूपाला निज रूपाला आरती करू जय जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय
परम पूज्य सुखदास महाराज की जय। सब संतन की जय। श्री राम प्रभु की जय। श्री राम जय जय राम। 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 श्री प्रभु रामचंद्र भगवान की जय। परम पूजनीय सुखदास महाराज की जय। भारत माता की जय।